कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुम्ही जागेपणी जवळ घ्यायला हवं। तुम्ही काहीही म्हणालात ना तरी तुम्ही माझे आहात। चांगला जोडीदार मिळण्याचं सुख काय असतं ते तुमच्यामुळे अनुभवलंय मी। आणि एका चुकीमुळे मी हे सगळं गमावून बसणार नाही। तुमचा सगळा राग घालवे आणि तुम्हाला पण मला माफ करावंच लागेल, कारण आता तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही। काहीतरी खाऊन घे बरं आधी, मी तुला उपाशी अजिबात राहू देणार नाही। आई, पोहे रेडी आहेत वाढू? बहिणी, तिचा नुसता आवाज जरी ऐकला ना तरी भूकच नसते माझी, धुळून निघतं पोटामध्ये। अगं पण तिच्यामुळे अख्खं घर ढवळून निघालाय, त्याचं काय? म्हणजे बघ वहिनी, ही दिसते साधी पोळी पण एकदम चालाक आहे ग। एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली मी, चक्क खोटं बोलली आपल्याशी। शी, पण तू लक्ष नको दे हा। मी तुला ज्यूस देते, तू ज्यूस तरी पी हा, मी आणते। काय मजा वाटत असेल ना? तर काही वाईट घडलं की आनंद होत असेल ना तुला? जीवाला समाधान वाटत असेल। तुम्हाला सांगते वंस, चा खास राग आहे माझ्यावर। काय सांगतेस? आधी मी माझ्यात आणि आकाशमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला, ते जमलं नाही, मग अखिलकडे मोर्चा वळवला। आता तुला नाहीच कळणार, पण जेव्हा तुझा स्वतःचा मुलगा असं वागेल ना तेव्हा कळेल आईचं हृदय किती तुटतं ते। आई, मी चुकले, मला माफ करा। चूक गुन्हा आहे, गुन्हा। अच्छा, तर मला हळूहळू लक्षात येतंय वंस, तुम्हाला कळलं का? ही आणि विशाखा या दोघींचा हा पद्धतशीर प्लॅन आहे। काय सांगतेस? आधी ही आपल्या घरामध्ये सून म्हणून घुसली, मग हिने आपल्या बरोबर विशाखाच्या मुलीला आणायचा प्लॅन केला। शपथ, नाही आपल्याला वाटत होतं हिचं आणि आकाशचं लग्न म्हणजे दैवी संकेत आहे, तसं काही नव्हतं ते। हिने आधी आकाशची चेन चोरली, मग काय झालं, अवनीचा गैरसमज झाला, मग तू तुझ्या आई वडिलांच्या बरोबर आमचा पाठलाग करून मंदिरात आलास। दैवी संकेत वगैरे सगळं झूट होतं, आपल्याला फसवण्यापुरतं। कोणी सांगावं, अखिलला तनयाच्या नादाला लावण्यात सुद्धा हिचाच हात असेल। हसला बिचारा माझा लेक। आई, असं खरंच नाहीये। अखिल भाऊजी मला माझ्या लहान भावासारखे, त्यांचं भलं व्हावं इतकंच वाटतं मला। आई, मी खरंच सांगते, विशाखा मॅम आणि तनया त्यांच्याशी माझा काहीच संबंध नाही।
मी चुकले, मी कोणाची फसवणूक नाही केली, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. वा, छान ऍक्टिंग करतेस ग, मस्त. तर तुझ्या या ऍक्टिंगला आकाश फसला असेल, मी नाही फसायची. सुनेच्या रूपामध्ये धोंडा बांधून घेतलाय आपण गळ्यामध्ये, दुसरं काही नाही. चालू दे तुमची कामं, माझ्या समोर पण यायचं नाहीये. डोकं फिरतं माझं तुला बघितलं की. अखिल, बाळा दरवाजा उघडतोस ना? पोहे आणलेत. तू रात्री पण काही खाल्लं नाहीयेस. मला माहिती बाहेर यायची इच्छा नसेल म्हणून इथेच घेऊन आले. अखिल, मी आत येतेय. अखिल, अखिल, आई, मला नको. आई, तुम्ही कालपासून काहीच खाल्लं नाहीये. प्लीज थोडंसं खा ना. हवं तर दूध गरम करून आणू का? अगं मी पण विचारलं तिला, आपण नाहीच म्हणते. वहिनी, अगं खाऊन घे थोडंसं, नाही तर गळून जाशील अगदी. काही नको. अखिल भाऊजींची चिठ्ठी मिळाली. काय रे, काय? आई, बाबा, दादा, सॉरी. आज माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होत आहे. माझं आणि तनयाचं नातं ज्या प्रकारे तुमच्या समोर आलं त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण ट्रस्ट मी, माझा तुम्हाला दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता. आय विश मला तुम्हाला समजून सांगता आलं असतं की माझं तनयावर खूप प्रेम आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे. मला माहिती आहे तुम्हाला आमचं नातं मान्य नाही आहे, म्हणून मी घर सोडून जातोय. तनया आणि मी लग्न करणार आहोत. तुमचा आशीर्वाद नसला तरी आता आम्ही नाही थांबू शकत. आय एम सॉरी. प्लीज प्लीज मला समजून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.